मुंबईच्या कुलाबा परिसरातून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलंय। हा 22 वर्षीय तरुण परवानगीशिवाय या भागात ड्रोन उडवत होता। या तरुणाकडून DJI Air 3S ड्रोन जप्त करण्यात आलाय। DGCA कडून 3 जून पर्यंत शहरात ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आणि त्याचं उल्लंघन करून या तरुणानं हा ड्रोन उडवला होता। आणि भारत पाकिस्तान या देशांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या ड्रोन उडवण्यासाठी बंदी घातलेली आहे। मात्र त्याचं उल्लंघन केल्याने मुंबईतल्या पवई भागात राहणाऱ्या अंकित ठाकूर याच्यावर पवई पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेल्या तणावामुळे मुंबई पोलिसांनी मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रोन उडवण्याची बंदी घालण्याचा आदेश घालण्यात आला होता। मात्र त्याचं उल्लंघन करत पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या अंकित ठाकूर याने तो ड्रोन उडवला होता आणि त्यामुळेच पवई पोलीस ठाण्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता। अंकित ठाकूर हा मूळचा हैदराबादचा असून तो पवई येथे राहायला आला होता। मात्र त्याचा ड्रोन खराब झाला होता, तो रिपेअर करून आल्यानंतर म्हणून त्याने ड्रोन उडवला असं त्याने जबाबामध्ये म्हटलं असलं तरी पवई पोलीस जे आहेत ते याबाबत अधिक चौकशी करत आहेत। मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवण्याला बंदी आहे, मात्र त्या बंदीचं त्याने पालन केलं नाही, त्यामुळे त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिकचा तपास जे आहे ते मुंबई पोलीस करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह मी प्रशांत अंकुशराव, पुढारी न्यूज, मुंबई।